चाललोय रथयात्रेला. आज रथयात्रा आहे. चला मजा करू आता. भंडारा ठोक द्या. 25 मिनिटं चालल्यानंतर एवढ्या आतमध्ये आल्यानंतर आम्हाला तो रथ घेतला आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमचं आपल्या नवीन एपिसोडमध्ये. आत्ता संध्याकाळचे 5 वाजून गेलेले आहेत आणि मी चाललो आहे रथयात्रेला. आज रथयात्रा आहे. आमचे 4 मेंबर पुढे गेलेले आहेत. माझ्यासोबत फक्त एकच मेंबर आहे. मला थोडं व्हिडिओज वगैरेवर काम करायचं होतं, रील्स वगैरे. सो मी थांबलो, ते काम पूर्ण केलं आणि आता आम्ही निघतो आहे. आणि तसंही लवकर जाऊन मला नाही वाटत तेवढं काही बेनिफिट होता, कारण खूप 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 रश आहे, खूप जास्त गर्दी आहे. आणि आता आम्ही निघतो इथून. वॉकिंग डिस्टन्स 1 तासाचं आहे, 4 किलोमीटर आहे. पण आता तिथे पोहोचेपर्यंत कुठली गाडी भेटते का आम्हाला बघायला लागेल, नाहीतर मग तेवढं चालत जायला लागेल. आणि गर्दी किती आहे याचा काहीच अंदाज नाही आहे. खूप जास्त रश आहे. चला बघूयात आता. मला तर चालायला मजा येते, ती चालत होणार आहे. हा कंटाळा आहे, तर मी त्याला कसा तयार केला आहे. चला मजा करू आता. भाई फुल मॅपिंग आहे, फुल मॅपिंगवर केली आहे. आणि इथून बाय रोड मला हा स्ट्रीट मॅप दाखवतोय. गाडी मिलेगी इधर किती कहाँ तक छोड़ेगी? पुलिस जाने देता है वहाँ तक. ओके. तेरी दादागिरी निकाल दूंगा मैं. I am sorry, बाबू. मंदिर के पास जाओ या कहाँ पे जाओ? रेट के पास जाएगा. मंदिर के पास जाएगा तो मंदिर से इतना भीड़ रहेगा, ये नहीं होगा. रथ के पास जाओ, एंजॉय करेगा. हाँ, रथ के पास ही. मंदिर के लिए निकलना. मंदिर के लिए रथ अभी उधर ही है ना, अभी निकला है वो. जाएगा मेडिकल स्टोर. मेडिकल स्टोर. ओके ओके ओके. A few moments later. आत्ता जस्ट 1-2 मिनिटात आम्हाला गाडी भेटलेली आहे. आणि मला डाऊट होतं भाई, एवढं नदी मागून भेटलं आम्हाला. आता बघा आम्हाला कुठपर्यंत होतं आहे. आमचा पूर्ण रूट आहे 4 किलोमीटरचा. आम्हाला रथाजवळ जायचं आहे, देवाजवळ नाही जायचं आहे. लेट्स सी. मतलब क्या मैंने भगवान नहीं चलेंगे. भीड़ ही जगह मतलब रथ कब चलता है सुबह? सुबह देखते हैं कहाँ तक आया है भगवान. तो मंदिर के पास आ गया तो नहीं के पास नहीं होगा. मंदिर तक नहीं आएंगे तो 6 बज गया ना. जहाँ तक है वहीं तक रहेंगे. भंडारा भंडारा यही तक रुकेगा. आगे चलेंगे. हाँ वही, जितना हो सकता है आगे चलो. सगळीकडे गर्दी आहे रे. भंडारा. हा पिरामिड भंडारा भंडारा फुल. आता सगळं जसं म्हणजे आम्ही इथे गेलो होतो ना प्रयागराजला महाकुंभ मेळ्यामध्ये, सेम तिकडे पण असं होतं. फक्त तिथं असा हा रोड वगैरे नाही आहे, तो पूर्ण आय थिंक ग्राउंड वाईज आहे. मला काही समजलं नाही एवढं, पण तिथे प्रत्येक ठिकाणी होतं भंडारा वगैरे. A few moments later. ठोक द्या. आता इथूनच आम्हाला पुढे चालायला लागेल. भाई अजून आम्ही अर्ध्यावट रोडमध्ये नाही पोचलोय. समोर एवढी भयानक गर्दी आहे. आता इथून पुढे जायचं म्हणजे खतरनाक विषय आहे. तुम्हाला मी गर्दी दाखवतो. या रोडपासून पुढे कुठलीही गाडी वगैरे काही जाऊ शकत नाही, कुठलाच व्हेकल जाऊ शकत नाही. ओनली VIP व्हेकल्स लाईक पोलीस वगैरे गाड्या आणि ॲम्ब्युलन्स
पोलीस कार त्या गोष्टी जाऊ शकतात. तर इथून पूर्ण आम्हाला चालत जावं लागेल. रोड आय थिंक अर्धा तासाचा वगैरे असेल, बट या गर्दीत पोहोचेपर्यंत आम्हाला किती टाईम लागतो आम्हाला नाही माहिती. आय थिंक इथं राईट आहे. दॅट्स इट. इथे आल्यावर मला फुल प्रयागराजचे आठवण येते. म्हणजे तिकडच्या सगळ्या गोष्टी आठवतात जे तिथे जागोजागी भंडारा म्हणजे महाप्रसाद वगैरे असायचं फ्रीमध्ये. तो जे कोणी भक्त येत आहेत त्यांच्यासाठी ते इझिली अवेलेबल होईल. त्यांना भूक नाही लागणार. पाणी बिणी पण इथे फ्रीमध्ये खूप ठिकाणी लोक वाटत आहेत. तो खूप छान प्रतिसाद आहे आपल्या या संस्कृतीला वाढवण्याचा आणि खूप भारी वाटते. एन्जॉय करतो आहे. आम्ही दोघंच आहोत. बाकीचे 4 आधीच पुढे गेलेत 3-4 तास आधी. तर मजा येईल. अजून चालायला जास्त मजा येते मला आता. आज माझ्यात एनर्जी आहे. फायनली जवळजवळ 30-35 मिनटं चालल्यानंतर एवढ्या आतमध्ये आल्यानंतर आम्हाला तो रथ दिसला आहे. लेट मी शो यू. पब्लिक मजा येते. एवढी पब्लिक असून पण असे ढकल वगैरे असं काही नाही आहे. दॅट्स द बेस्ट थिंग आय हॅव सीन हिअर. जय जगन्नाथ. आम्ही पोचलोय. रथ कोणाचा आहे मला ॲक्च्युली समजत नाही आहे. आय थिंक सुभद्राचा आहे. त्याच्या मागे बलराम असेल आणि त्याच्या मागे जगन्नाथांचा असेल. लेट्स सी. खूप गर्दी आहे भाई.
असं वाटतंय गावाला रे बेकार गर्दी आहे भाई. जय हनुमान. हनुमान उडत का नाही. आमची 4 माकडं हरवलेली आम्हाला भेटलेली आहेत. हे गणपत वगैरे काढला भाई. पावसाने नाही पण आम्हालाच भेटलो. आणि आता सीन असा झाला आहे सगळे रिटर्न चालले. त्याचं कारण आहे की रथ आता थांबलेले आहेत. म्हणजे 7:30 वाजता थांबलेत. आता त्या गोष्टीला जवळपास 1-1.5 तास झाला आहे. तो आम्ही यांना शोधत थांबलो होतो. आता जे रथ 7:30 वाजता थांबलेत ते उद्या सकाळी 9:30 वाजता तिथून निघतील पुन्हा. तोपर्यंत हे इथंच राहतील रात्रभर. आणि उद्या पुन्हा यात्रा सुरू होईल. आम्ही इथे उद्या नसू. आम्हाला चेकआउट करायचं आहे आणि भुवनेश्वरला जायचं आहे. जितकं आम्हाला जमलं आम्ही दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आणि खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. एवढं सगळ्यांच्या नशिबात नसतं. पूर्ण सेफली आमचं ट्रिप झालेली आहे. म्हणजे कसं वाटतं तुला आजचा एक्सपिरियन्स? हां खुश वाटते. पाप मुक्त झाला आहे. कसं वाटतंय तुला? मस्त वाटते मजा आली मजा आली. एक्सपिरियन्स एक धाम झालेला आहे. अजून 3 धाम बाकी आहेत. हीच गँग घेऊन जाऊ. कधी ते नाही माहिती यांना टाईम कधी आहे. आपल्याला नेहमी टाईम असतो. हे सगळे जॉब पर्सन आहेत त्यामुळे त्यांच्या टाईमनुसार आपल्याला ॲडजस्ट करायला लागेल. तेच जो आत्ता मी नुसतं रूमवर पहिले आम्ही काहीतरी खातो त्यानंतर रूमवर जातो. आणि आय थिंक मी व्हिडिओला आत्ता इतकेच संपवतो. जास्त लांबवत नाही आहे. म्हणून राहा उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेट. काय बोलतो काय म्हणतो हे बघ जमत नाही तर बायकांसारखी गोष्टी करायचं नाही. मस्कर सहन होत नाही तर भांडणं करायची नाही. कोणी गेली टाकतो व्हिडिओ टाकतो तुम्हाला. पॅंक रडले दोघं पण पॅंक करतायत. मी आजपासून वेज सोडत आहे. शपथ घेतली. अब पुरीमध्ये आहो आम्ही. आणि यशने एक मोठा निर्णय घेतलाय की तो व्हेज सोडणार आहे. फक्त 8 असेल व्हेज सोडणार आहेस ना का नॉनव्हेज सोडणार आहेस? 8 काय सोडणार हेच आहे? सांगितलं तुम्हाला काय व्हेज अजिबात नाही खाणार. वेज अजिबात नाही खाणार तुम्हाला कोणाला हे आणि हे देवांना भेटायला येतात असले पापी माणसं. हे शिक्षण वाले माणसं नाहीत रे माझ्यासोबत. आम्ही पूर्ण गेलो आतापर्यंत गेलो.